नमस्कार. या रामकृष्ण हरी सज्जन हो. रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या भावार्थ दीपिका किंवा जिला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो त्या ज्ञानेश्वरीच्या काही ओव्यांचं या ठिकाणी स्मरणच एक अर्थानं किंवा या ओव्या ज्या की आपल्या व्यवहारामध्ये आपण सुभाषितासारख्या सतत वापरत असतो, सतत त्याचं स्मरण करत असतो. व्यवहारामध्ये देखील या ओव्यांना नेहमी आपण उपयोगात आणत असतो. अशा काही ओव्यांच्या संबंधानं विचार या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण काही गोष्टी समजून घेणं महत्वाचं आहे. 13व्या शतकामध्ये भारतात आध्यात्मिक लोकशाही निर्माण करण्याचं काम काही मोजक्या संतांनी केलं. त्यात अग्रणी होते संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, ज्यांनी संस्कृतातील बंदिस्त अशा प्रकारचं ज्ञान हे प्राकृत मराठीमध्ये आणलं. जे की ज्ञान संस्कृतामध्ये तर होतंच, बंदिस्त होतं, परंतु ते गुह्य देखील होतं. त्याला प्रकट करण्याचं काम माऊलींनी केलं आणि म्हणून त्यांच्या आरतीमध्ये प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले अशा प्रकारचा उल्लेख जाणीवपूर्वक आपण आरतीमध्ये करत असतो. आणि म्हणून संस्कृतातलं काही वर्णांच्यासाठी, विशेषतः तिन्ही वर्णांच्यासाठी बंदिस्त असलेलं हे ज्ञान प्राकृत मराठी भाषेमध्ये आणण्याचा पहिलं महत्वाचं काम केलं. आणि हे जे ज्ञान गुह्य होतं त्याला प्रकट करण्याचं दुसरं महत्वाचं कार्य या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आपल्याला माहिती आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत, ज्यामध्ये चांगदेव पासष्टी आहे, अमृत अनुभव आहे, हरिपाठ आहे. त्यांनी रचलेले अनेक अभंग आहेत आणि त्यामध्ये सर्वाधिक प्रत्येकाच्या घरामध्ये संग्रही असलेला आणि प्रत्येक गावामध्ये विशेषतः अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ज्या ग्रंथाचं पारायण केलं जातं तो ग्रंथ म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेली भावार्थ दीपिका किंवा ज्याला आपण ज्ञानेश्वरी असं म्हणतो. आपल्याला माहिती आहे की ह्या जे ज्ञानेश्वरी आहे त्या ज्ञानेश्वरीचं महत्व विशद करताना संत म्हणाले की गीतालंकार नाव ज्ञानेश्वरी, गीतालंकार नाव ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. अशा प्रकारे गीता या भगवत गीता आपल्याला माहिती आहे 700 श्लोकाची भगवत गीता, या भगवत गीतेच्या 700 श्लोकांच्या वरती 9033 ओवीच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ किंवा भावार्थ दीपिका असंही आपण त्याला म्हणतो, हा ग्रंथ आपल्याला माहित आहे की माऊलींनी पूर्णत्वास नेलेला आपल्याला पाहायला मिळतो. ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं लेखन नेवासा या ठिकाणी झालेलं आहे. एका खांबाला बसून माऊली गुरुवर्य निवृत्तीनाथांच्या आदेशाप्रमाणे या ज्ञानेश्वरीबद्दल बोलत आहेत आणि ज्ञानेश्वरीच्या संबंधानं माऊलींच्या मुखातनं एक एक ओवी बाहेर पडते आहे. सद्गुरू या ठिकाणी त्याला सगळं सर्टिफाय करण्याचं काम करतायत आणि ही एक एक बाहेर पडलेली ओवी शब्दबद्ध पद्धतीने लिहून काढण्याचं काम सच्चिदानंद बाबांनी केलेलं आपल्याला दिसून येतं, ज्याचा उल्लेख ज्ञानेश्वरीमध्येच आलेला आहे. केव्हा ही ज्ञानेश्वरी निर्माण झाली, लेखक कोण होते याचं वर्णन ज्ञानेश्वरीतच आलेलं आहे. शके 1212 शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. शके 1212 मध्ये या ठिकाणी या ज्ञानेश्वरी नावाच्या ग्रंथाची रचना माऊलींनी केली आणि लेखक म्हणून सच्चिदानंद बाबांनी हे काम पाहिलं आणि ही रचना नगर जिल्ह्यातील नेवासे या ठिकाणी झालेली आहे. असं सांगितलं जातं की नेवासा हे ठिकाण फार प्रसिद्ध आहे, ज्या ठिकाणी आपल्याला माहित आहे की देवदानवांनी मंथनातून जे अमृत बाहेर पडलं होतं त्या अमृताचं वाटप ज्या ठिकाणी केलं गेलं ते ठिकाण म्हणजे नेवासा. अशा पद्धतीनं एक त्याला पूर्व इतिहास सांगितला गेलेला आहे. नंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गीतेच्या 700 श्लोक आणि 18व्या अध्यायामध्ये 700 श्लोक आणि 18 अध्याय गीतेमध्ये आलेले आहेत. तर या 700 श्लोकावरती माऊलींनी 9033 ओव्या लिहिल्या
आणि 18च अध्याय घेतलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. ज्ञानेश्वरीची पहिली ओवी आपल्या सगळ्यांना माहिती की ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संसवेद्या आत्मरूपा ही पहिली ओवी आहे. तर ज्ञानेश्वरीची शेवटची ओवी किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले तेथ माझे जे उरले पायिक पण ही ज्ञानेश्वरीची शेवटची ओवी आहे. आणि आपल्याला माहिती आहे की या ओवीच्या नंतर जगत प्रार्थना म्हणून गीत म्हणून ज्याच्याकडे आपल्याला पाहता येईल असं पसायदान 9 ओव्यांच्या मध्ये आलेलं आहे. ज्या पसायदानावरती माझ्या यूट्यूबवरती जवळपास 7 व्हिडिओ मी अत्यंत विस्तारानं या पसायदानाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न टाकलेले आहेत. तर अशी ही एकूण ज्ञानेश्वरी आपल्याला पाहायला मिळते. ढोबळ मानानं जर बघितलं तर ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला मी सांगितलं लेखक कोण आहेत या सगळ्या गोष्टी. तसं ज्ञानेश्वरीमध्ये मूळ विषय जो आलेला आहे कोण कोणाला या ठिकाणी उपदेश करतंय बोलतंय तर पहिली जोडी जी ज्ञानेश्वरीमध्ये आलेली आहे ते भगवान श्रीकृष्ण आणि श्रोता म्हणून या ठिकाणी वक्ता म्हणून भगवान श्रीकृष्ण आहेत आणि श्रोता म्हणून त्यांचे परमशिष्य अर्जुन आलेले आहेत जे की भगवद्गीतेमध्ये मूलतः या दोघांची जोडी आलेली आहे. त्यानंतर आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये संजय आणि धृतराष्ट्र यांची देखील वक्ता म्हणून संजय आहे आणि श्रोता म्हणून धृतराष्ट्र आलेले आहेत. याचा उल्लेख देखील मूळ भगवद्गीतेमध्येच आलेला आपल्याला दिसून येतो. याच ज्ञानेश्वरीमध्ये तिसरी जी जोडी आहे ती म्हणजे वक्ता म्हणून संत ज्ञानेश्वर माऊली आहेत आणि श्रोते म्हणून या ठिकाणी त्यांचे गुरुवर्य आणि मोठे बंधू निवृत्तीनाथ आहेत. अशा या 3 जोड्या तरी महत्वाच्या ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी याबद्दलचं आपण एक थोडंसं बारकाईनं सुरुवातीचं चिंतन या ठिकाणी ज्ञानेश्वरीच्या संबंधानं पाहतो आहोत. मराठी मन घडविण्याचं काम ज्ञानेश्वरी या ग्रंथानं केलेलं आहे. आज जगात जिथे जिथे मराठी माणूस राहतो तिथे तिथे तो ज्ञानेश्वरीचे आवडीनं वाचन पारायण करताना आपण पाहतो आहोत. आज असे कित्येक वारकरी आहेत जे ज्ञानेश्वरीच्या कमीत कमी 5 ओव्या तरी वाचल्याशिवाय भोजन करत नाही. दैनंदिन जीवनामध्ये असे कितीतरी वारकरी आहेत की जे दररोज ज्ञानेश्वरीच्या नित्यनेमानं कमीत कमी 5 तरी ओव्या वाचल्याशिवाय ते भोजन करत नाही आहेत. माझेही वडील अशाच परंपरेमध्ये जीवन जगलेले मी पाहिलेले आहेत. अनेक अखंड हरिनाम सप्ताहांच्या मध्ये आपण पाहिलं असेल किंवा अन्य अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरींच्या ओवीवरती प्रवचनं अत्यंत विद्वान संत महंतांच्याकडनं विद्वज्जनांच्याकडनं दिली जातात. आणि गेल्या 700 वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून मराठी माणसाच्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरीचं अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व आहे. हे आपल्याला वेगळं सांगण्याचं कारण नाही आहे. खरं तर हा ग्रंथ अत्यंत महत्वाचा आहे. या ग्रंथाचं महत्व अनेक संतांनी वर्णित केलेलं आहे. नामदेव महाराज म्हणतात की या ग्रंथातली एक तरी ओवी आपण आपल्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं उतरविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून नामदेव महाराज म्हणले की नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वर देवी, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. आपण आपल्या आयुष्यामध्ये या ज्ञानेश्वरीतली एक तरी ओवी अनुभवावी म्हटलेली आहे, वाचावी म्हटलेलं नाही आहे. ही गोष्ट आपण प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे. वाचन तर आपण नेहमीच करतो. वाचन म्हणजे त्या अक्षरांच्या वरती फक्त डोळे फिरवणे एवढा अर्थ आपल्याला इथं घेता येत नाहीये. वाचन याचा अर्थ त्याच्यातलं काही ना काहीतरी आपण आपल्या जीवनामध्ये उतरवलं पाहिजे. म्हणून नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. असा हा श्रेष्ठ ग्रंथ आहे ज्याचा अनुभव आपण आपल्या आयुष्यामध्ये घेतला पाहिजे असंही नामदेव महाराजांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरीतील अनेक ओव्या ह्या आपल्या मी यापूर्वीच म्हटल्याप्रमाणे व्यवहारामध्ये आपण सतत वापरत आलेलो आहोत. त्यापैकी काही ओव्या ज्या की सुभाषित वजाच आपल्याला वाटतात. बऱ्याच जणांनी त्याचा उपयोग आपल्या आयुष्यामध्ये वापर अनेक वेळेस केलेला असेल, उच्चारही अनेक वेळेस केलेला असेल, पण अनेक जणांना हे माहिती नसतं की ही ज्ञानेश्वरीतलीच ओवी आहे. कधी कधी ज्ञानेश्वरीतल्या ओवींना अभंगाचा मध्ये समाविष्ट करतात काही लोक. याच ओवींना तुकाराम महाराजांच्या, नामदेव महाराजांच्या, कोणातरी अन्य संतांच्या नावावरती देखील खपवण्याचा प्रयत्न अज्ञानापोटी किंवा माहिती नसल्यामुळे होतो. त्यामुळं
ह्या ज्या काही ज्ञानेश्वरीतल्या अत्यंत आपण नेहमी वापरात घेत सुभाषितवाजा वापरात घेतलेल्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्यांचं स्मरण मी काही व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहे. तर या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे इथं घेतलेली मी पहिली ओवी, ज्ञानेश्वरीच्या सगळ्याच ओव्या एकंदर सगळ्या घेतलेल्या नाही आहेत आपण, काही मोजक्या ओव्या आणि त्याही पूर्ण ओवी घेतलेली नाही. कृपा करून ही गोष्ट लक्षात घ्या की त्या ओवीतल्या काही महत्वाच्या 2 खंडणी देखील अनेक ठिकाणी घेतलेल्या आहेत. 4ला 4 खंडणी आपण इथे घेतलेल्या नाहीये, परंतु त्या 2 खंडणीचा देखील अर्थ तिथून आपल्याला ध्वनित होतो, अर्थ प्राप्त होतो. आणि म्हणून अशा काही पूर्ण ओव्या ज्ञानेश्वरीतल्या म्हणजे पूर्ण ओवी घेतलेली आहे, काही ठिकाणी अर्धीच ओवी घेतलेली आहे, काही ठिकाणी ओवीची एकच ओळ घेतलेली आहे. तेव्हा आपण हे देखील सुरुवातीलाच लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपण इथं जे पहिली ओवी घेतलेली आहे ती कोणती आहे बघा. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. आपल्या सगळ्यांना माहीत असेल की ज्ञानेश्वरीच्या प्रारंभीच जे स्तवन माऊलींनी केलेलं आहे की मी यापूर्वी सांगितलं की ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या, गणेश यांचं वर्णन या ओवीच्या मधनं जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू, अशा पद्धतीनं आपल्याला माहित आहे की गणेशाचं देखील स्तवन त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर आपण पाहतो की या ठिकाणी माऊली पुढे म्हणतात आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्य कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. आणि आपल्याला आठवत असेल तर या ओवीला आपल्या गायनाने खऱ्या अर्थानं अजरामर करण्याचं काम लता दीदींनी केलेलं आपण अनेक वेळेस ऐकलेलं असेल, कारण ही ओवी लता दीदींनी गायलेली आहे. ज्ञानेश्वरीच्या प्रारंभीच ही ओवी आलेली आहे आणि हिचा अर्थ आहे की आरंभीच मी गणपती, सरस्वती आणि गुरुला वंदन करतो असं म्हटलेलं आहे. आपण पाहिलं की गणपतीला वर्णन त्यांनी सुरुवातीला केलेलं आहे, गुरुचं या ठिकाणी त्यांनी गुरुला नमन त्यांनी केलेलं आहे आणि सरस्वती हिला देखील ते नमन या ओवीच्या माध्यमातून सरस्वतीला नमन करताना दिसतात. ते म्हणतात की सरस्वती वाणीची नित्य नूतन क्रीडा करणारी असून, सरस्वती कशी आहे तर या सरस्वती देवीचं वर्णन करताना ते म्हणतात की वाणीची नित्य नूतन क्रीडा करणारी अशी ही देवता असून चातुर्य, अर्थ व कला यांची देवता आहे. तिने सर्व जग मोहित केलं आहे. अशा सरस्वतीला देवीला मी काय करतो, मनपूर्वक नमस्कार, नमिली मिया, नमस्कार करतो. आपल्याकडं गणेश स्तवन करून कुठलाही शुभ कार्याचा प्रारंभ आपण करतो, कुठल्याही ग्रंथाचं ओम कथे श्री गणेशाय नमः अशाच आपण बोलताना देखील म्हणतो आता आम्हाला त्या कामाचा श्री गणेशा करायचा आहे, केला का त्या कामाचा श्री गणेशा. तर या पद्धतीनं गणेशांचं स्तवन त्यांनी केलेलं आहे, नमन त्यांना केलेलं आहे, गुरुला नमन त्यांनी केलेलं आहे आणि इथं सरस्वतीला देखील ते नमन करताना आपल्याला इथं दिसून येतात. आपणही कोणत्याही शुभ कार्याच्या प्रारंभी या ओवीचा वापर केला गेलेला बऱ्याच वेळेस आपण वाचलेला असेल, ऐकलेला असेल. तर ज्ञानेश्वरीतली ही अत्यंत महत्वाची अशा प्रकारची ही ओवी जी आपण नेहमी व्यवहारामध्ये वापरतो. दुसरा जे आपण इथं ओवी घेतलेली आहे, महाभारती जे नाही ते नोहेची लोकी कही येणे कारणे मणिपे पाही व्यासोशिष्ट जगत्रय. काय म्हटलं इथं, महाभारतामध्ये जे नाही ते जगात इतरत्र कुठंच नाही. म्हणजे महाभारतामध्ये जे विषय घेतलेले आहेत तेच विषय या जगामध्ये आहेत. महाभारताच्या मध्ये न वर्णिलेला विषय हा जगात अस्तित्वातच नाही असं गृहीत धरायचं. याचा अर्थ असा की महाभारताने या जगातल्या सगळ्याच विषयाला स्पर्श केलेला आहे किंवा सगळ्याच विषयांच्या संबंधानं महाभारत भाष्य करतं असं या ठिकाणी माऊलींना म्हणायचे. म्हणून माऊली म्हणतात महाभारती जे नाही, व्यासांनी लिहिलेलं जे महाभारत आहे त्याच्यामध्ये जे वर्णन नाही आहे ते नोहेची लोकी काही म्हणजे जगात अन्य लोकांमध्ये कुठेच तुम्हाला ते बघायला मिळणार नाहीये. येणे कारणे मणिपे पाही, याच्यामुळंच याच कारणामुळं म्हटलं जातं काय, व्यासोशिष्ट जगत्रय. हे जग जे आहे ते व्यासोशिष्ट म्हणजे काय,
व्यासांचं हे उष्ट आहे. म्हणजे व्यासांनी प्रत्येक विषयाला स्पर्श करून सोडलेलं हे जग आहे. आणि म्हणून मी काहीतरी नवीन निर्माण केलंय या भ्रमात राहू नका, किंवा मी नवीन काहीतरी सांगतोय असाही भ्रमात राहू नका. हे यापूर्वीच महाभारतामध्ये व्यासांनी सांगितलेलं आहे असा अर्थ. आणि या ठिकाणी व्यासांचं आणि महाभारताचं मोठेपण आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं दिसून येतं. आणि म्हणून ही ओवी आपण बऱ्याच वेळेला ऐकलेली असेल. पुढे आपण बघूया की पुढच्या ओवीत माऊली काय म्हणतात. जया ते कामधेनु माये तयासे अप्राप्य काही आहे. आता ही सगळी ओवी घेतलेली नाही आहे, या ओवीतला अर्धाच भाग इथे घेतलेला आहे. काय म्हणतात माऊली, मला वाटतं अध्याय पहिला 79वी ओवी आहे. आणि या ओवीमध्ये माऊली सांगतात विशेषतः आपल्या सद्गुरू निवृत्तीनाथांचं महत्व विषय या ओवीतनं करताना म्हणतात. कुणाचं वर्णन केलं इथं, आपले गुरुवर्य सद्गुरू निवृत्तीनाथांचं वर्णन करताना म्हणतात. जया ते कामधेनु माये तयासे अप्राप्य काही आहे. ज्याची आईच कामधेनु आहे त्याला या जगामध्ये अप्राप्य म्हणजे न मिळण्यासारखी कोणती गोष्ट असू शकते का, तर असू शकत नाही आहे. आणि म्हणून माझी कामधेनु गायीसारखी माय जर कोण असेल तर ते माझे सद्गुरू निवृत्तीनाथ आहेत. ते कामधेनु सारखे आहेत. जशी कामधेनु सर्व मनोकामना पूर्ण करते, कुठल्याच प्रकारचं अपूर्णत्व राहू देत नाही आहे, किंवा आपली आई जशी बालकाला कुठल्याच प्रकारची चिंता करण्याची गरज भासू देत नाहीये. त्याचं सगळं जे काही सीन असेल, भाग असेल, ओझं असेल ते कोण घेते, आई सगळं करते. म्हणतात ना की आईच्या बाळाला भूक आधी लागत नाही आहे, पहिल्यांदा भूक मातेसीच लागे असं माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे. तयाची भूक ते मातेसीच लागे. बाळाला पहिल्यांदा भूक लागत नाही आहे, आईला पहिल्यांदा भूक लागते. कारण आईचं अंतकरण आईच्या नाळेपासूनच ते जन्माला आलेलं आहे ना. म्हणून त्याच्या अंतकरणात किंवा त्याच्या पोटात लागलेली भूक त्या बाळाला तर सांगता येत नाही भूक लागली म्हणून, त्याच्या आधी आईलाच भूक लागते. इतकी ती तन्मय लेकरामध्ये झालेली असते. तसं माझा आणि सद्गुरू या ठिकाणी निवृत्तीनाथांचं नातं आहे आई लेकराचं. आणि तीही आई कोण, तर कामधेनुची आई आहे, जी काही कामना केली ती पूर्ण करणारी अशी माझी गुरुमाऊली आहे. तर गुरुमाऊलींचं वर्णन करताना या दृष्टांताच्या माध्यमातून माऊलींनी गुरुचं महत्व विशद केलेलं आपल्याला इथं दिसून येतं. आपल्यालाही जर गुरुचं महत्व कधी विशद करायचं असेल तर या ओवीचा वापर आपल्याला निश्चितपणे करणं मला असं वाटतं की ते संयुक्तिक ठरणार आहे. या ओव्या घेण्याच्या पाठीमागचा उद्देशच माझा एवढा आहे की श्रोत्यांना या ओव्या प्रत्येक ठिकाणी म्हणजे जे विषयानुरूप आपल्याला त्या चपलकपणे बसवता येतात आणि त्या विषयाला आणखीन एक उंचावर घेऊन जाऊन त्याला खऱ्या अर्थानं अर्थ प्राप्त करून देण्यासाठी या ओव्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. खरं तर मी प्रवचनाला बसलो असतो तर एका शब्दावर, ज्ञानेश्वरीच्या एका शब्दावर कित्येक दिवस बोलता येतात, पण आपल्याला त्या उद्देशानं मी या ओव्या आपल्यासमोर ठेवत नाही आहे. सरळ अर्थ आपल्यासमोर ठेवून आपल्याला एक ओवीच्या संबंधानं, अर्ध्या ओवीच्या संबंधानं पुढे जायचं आहे. आपण एक ओवी नेहमी ऐकली असेल किंवा अनेक ग्रंथांच्या शेवटी या ओवीचा किंवा प्रस्तावना लिहिली असेल त्याच्या शेवटी, किंवा एखादा कीर्तनकार कीर्तन संपल्याच्या नंतर या ओवीचा प्रवचनकार शेवटाला या ओवीचा वापर करतो. बघा कोणती ओवी आहे, तुम्ही नेहमी ऐकली असेल. न्यून्यते पुरते अधिकते सरते करून गेहावे हे तुमते विनिवितू असे. आपण नेहमी अनेक महाराजांच्याकडनं, अनेक प्रवचनांच्याकडनं ज्याला आध्यात्मिक अंग आहे असा एखादा वक्ता सुद्धा आपल्या वक्तव्याच्या शेवटी या ओवीचा वापर नेहमी करताना आपण ऐकले. न्यून्यते पुरते म्हणजे जे कमी आहे त्याला पूर्ण करून घेण्याचं काम तुम्ही करा. अधिकते सरते आणि जे माझ्याकडनं जास्तच झाला असेल तर त्याला देखील नको तो भाग त्याच्यातला काढून टाका. म्हणजे काय म्हटलं इथं बघा, या ओवीचा वापर मी यापूर्वी सांगितलेला आहे. माझ्या बोलण्यात किंवा लिहिण्यामध्ये काही न्यून्य किंवा कमी राहिला असेल तर पूर्ण करून घ्या, व अधिक काही नको ते आला असेल तर ते सोडून द्या. अशा प्रकारे याचा अर्थ होतो न्यून्यते पुरते. कमी असेल ते वाढवून घ्या,
आणि नको ते आलं असेल, वाढलं असेल तर त्याला कमी करून घ्या. म्हणून म्हटलंय न्यून्यते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुम्हा ते विनवतू असे. एका अर्थानं माऊलीच आपल्या सगळ्या श्रोत्यांना या ठिकाणी म्हणतात की बाबा माझ्या या ग्रंथ रचनेमध्ये काही कमी झालं असेल तर त्याला तुम्ही पूर्ण करून घ्या, आणि बोलताना जरा नको ते जास्त आलं असेल तर त्याला कमी तुम्ही करून घ्या. अशा प्रकारची माझी तुम्हाला विनवितू असे म्हणजे विनंती आहे. या ठिकाणी माऊलींची नम्रभाव देखील या ओवीतनं आपल्या समोर आल्याशिवाय राहत नाही आहे. तर अशी आपण नेहमी ही ओवी ऐकलेली आहे. अनेक ठिकाणी या ओवीचा वापर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढे काय म्हटले बघा, पुढची ओवी. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाथे. या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आपल्याला माहिती आहे की सांगतात की अरे अर्जुना एक गोष्ट लक्षात घे, आपला मृत्यू म्हणजे नेमकं काय आहे ही गोष्ट लक्षात घे. मृत्यू म्हणजे काय आहे सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात ज्याप्रमाणे जुनं वस्त्र टाकून आपण देतो आणि नवीन वस्त्र परिधान करतो की नाही. ओवीमध्ये जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, आपण आपल्याकडं फाटलेलं किंवा जुनं वस्त्र काय करतो, सांडीजे म्हणजे जैसे जीर्ण म्हणजे फाटलेलं जुनं झालेलं वस्त्र काय करतो आपण, सांडीजे म्हणजे टाकून देतो. मग नूतन वेडीजे, आणि त्या ठिकाणी आपण काय करतो, नूतन म्हणजे नवं, वेडीजे म्हणजे अंगावर घालतो. तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाते. त्याचप्रमाणे आपल्या एका कुडीतून हा जो आत्मा निघालाय ना, तर तो जीर्ण झालेला या शरीरातून निघतो आणि दुसऱ्या नव्या शरीरामध्ये त्याचा काय होतो तर शिरकाव होतो, तो त्या ठिकाणी जातो. एवढंच मरण याचा अर्थ आहे. मरण म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर जीर्ण शरीर टाकणं आणि नवीन शरीराचा स्वीकार करणं, एवढाच आत्मा. या आत्मा तो अमरच आहे. आत्मा मरत नाही आहे, तर एक देह सोडून तो दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. ह्या अर्थानं आपण मृत्यूकडे बघितलं पाहिजे. त्यासाठी त्यांनी जुन्या आणि नव्या वस्त्राचं उदाहरण आपल्याला दिलेलं इथं पाहायला मिळतं. आणि मृत्यूकडं अशा दृष्टीनं पहा असं माऊली या ठिकाणी सांगतात. भगवान श्रीकृष्णाच्या तोंडून अर्जुनाला उपदेश करताना पुढच्या ओवीत काय म्हटले बघा, जाणतेनी तवची जियावे जव अपकीर्ती अंगान पवे. अर्जुना एक गोष्ट लक्षात घे, किंवा माऊली आपल्याला सांगतात की बाबांनो एक गोष्ट लक्षात घ्या, माणसानं तोपर्यंत जगावं जोपर्यंत त्याच्या पुढ्यामध्ये अपकीर्ती येत नाहीये. म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की तुम्ही सुपंथानं चाला, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कीर्तिमान उभे करण्यासाठी जगा. म्हणून ते म्हणतात की या ठिकाणी सांगतात की ज्याचा भगवान श्रीकृष्ण माऊली ज्ञानेश्वरांना सांगतात, म्हणजे ज्ञानेश्वर माऊली आणि भगवान श्रीकृष्ण दोघंही सांगतात की शहाण्या माणसानं तोपर्यंतच जिवंत राहावं जोपर्यंत तो कीर्तिमान स्थापित करीत आहे. ज्या दिवशी त्याच्या जीवनामध्ये अपकीर्ती येते त्या दिवशीपासून त्याच्या जगण्याला काहीच अर्थ नसतो. कधीपर्यंत त्यानं जिवंत राहिलं पाहिजे, जोपर्यंत त्याच्या आयुष्यामध्ये कीर्तिमान तो स्थापित करतो आहे. ज्या दिवशी त्याच्या जगण्यामध्ये अपकीर्ती यायला लागते त्या दिवशी त्याच्या जगण्याला खऱ्या अर्थानं काहीही अर्थ प्राप्त होत नाहीये. आणि म्हणून एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण आपल्या आयुष्यामध्ये अपकीर्ती येणारच नाही यासाठी सतत प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारचा विचार या ओवीच्या माध्यमातून माऊलींना आपल्यासमोर ठेवायचा आहे. आणि ही ओवी आपण सतत स्मरणात ठेवली पाहिजे आणि इतरत्र देखील या ओवीचा प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे की जव अपकीर्ती जाणतेनी तवची जियावे जव अपकीर्ती अंगान पवे. या प्रकारचं जीवन आपण जगलं पाहिजे. पुढे काय म्हणतात बघा, सुखी संतोषान यावे, सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझी. दुसऱ्या अध्यायामधली 226वी ओवी आहे ज्ञानेश्वरीच्या. आणि माऊली या ठिकाणी काय म्हणतात बघा, किंवा भगवान श्रीकृष्ण सांगतात की अर्जुना बाबा आपण आपल्या आयुष्यात सुख आलं म्हणून फार संतोष मानू नये किंवा
आतताईपणा करू नये व दुःख आलं म्हणून फार गर्भगळीत होऊनही बसू नये. मी मागे एका व्हिडिओत म्हटलो ना की श्रीमंती आली तर माजू नये आणि गरिबी आली तर लाजू नये. या अर्थानंच ते म्हणतात की सुखी संतोषानं यावे. सुखी आहे म्हणून फार आतताईपणा करायचा, चुकीच्या मार्गाने जायचं असं करू नका. दुःखी विषादानं भजावे. विषाद म्हणजेच दुःख. दुःख आलं म्हणून गुडघ्यामध्ये मान घालून निराश होऊनही अजिबात बसायचं नाही आहे. लाभ आला काय आणि आलावा आला काय, म्हणजे नफा झाला काय आणि तोटा झाला काय, या अर्थानं लाभानं हुरळून जायचं नाही आहे आणि आलाभानं म्हणजे तोटा आला म्हणून खचून जायचं नाही आहे. तर स्थितप्रज्ञ अशा पद्धतीचं जीवन आपण जगलं पाहिजे. स्थितप्रज्ञता माणसाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. हा विचार या ओवीच्या माध्यमातून माऊली आपल्याला सांगतायत आणि आपणही नेहमी या ओवीचं चिंतन आपल्या डोळ्यासमोर ठेवून जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुढे काय म्हणतात पुढच्या ओवीत माऊली बघा. जैसी दीप कळिका धाकुटी. जैसी दीप कळिका धाकुटी परी बहु तेजा ते प्रगटी. तैसी सद्बुद्धी हे थेकुटी म्हणू नये. दुसऱ्या अध्यायातली 238वी ओवी आहे आणि या ओवीच्या माध्यमातून एक दृष्टांत देऊन सद्बुद्धी किती महत्वाची आहे याचं वर्णन इथं केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि या सद्बुद्धीचं महत्व विशद करताना माऊली दिव्याचा दृष्टांत देतात. दिवा आपण घरामध्ये जो दिवा लावतो त्या दिव्याचा दृष्टांत देऊन सांगतात की ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत लहान असते पण प्रकाश मात्र मोठा पाडते. बरोबर आहे. दिव्याच्या वातीच्या मानानं प्रकाश मोठा पाडते. म्हणून म्हटले ना जैसी दीप कळिका धाकुटी. याचा अर्थ दिव्याची वात धाकुटी आहे पण प्रकाश मोठा टाकते. परी बहु तेजाते प्रगटी. परंतु तीच दिव्याची वात बहु तेजाते म्हणजे जास्त तेजाला प्रकट करण्याचं काम करते. एवढंच नव्हे तर ती जर प्रकाशित राहिली तर अंधाराला पळवून लावते. कोण? ही दिव्याची वात. हा दिवा अंधाराला काय करतो? पळवून लावण्याचं काम करतो. तसंच माणसाच्या सद्बुद्धीचा दुर्बुद्धीचा विचार नाही तर मांडलेला नाही, सद्बुद्धीचा विचार मांडतात ते. तशीच माणसाची ही सद्बुद्धी आहे. तिच्यामुळं आपल्यातील अज्ञान पळून जातं. जसा की तिकडे अंधार पळून जातो दिव्याच्या उजेडानं, तसा इथं अज्ञान रूपी अंधार पळून जातो, अविवेक रूपी अंधार पळून जातो, षडरूपू हा जो अंधार आपल्या मनात बसलेला आहे तो पळून जातो आणि या ठिकाणी विवेकाचा प्रकाश पाडण्याचं काम ही सद्बुद्धी करते. आणि म्हणून सद्बुद्धीला आपण आपल्या आयुष्यामध्ये कधीच छोटं समजायचं नाही आहे. सद्बुद्धी ही त्या दीपकळिकेप्रमाणे अत्यंत महत्वाची आहे. दिसायला लहान असेल परंतु काम तिचं महान आहे. तशीच ही सद्बुद्धी देखील आपल्या आयुष्यामध्ये, तिला छोटं समजू नका, ती आयुष्यात अत्यंत महत्वाची आहे असा विचार इथे माऊली मांडताना आपल्याला दिसून येतात. आपण चिंतनासाठी घेतलेली 9वी ओवी, आपण 10 ओव्या पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. 9वी ओवी आहे कर्मफळी आसान करावी. कर्मफळी आस न करावी असा आहे ती ओवी. कर्मफळी आस न करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी. अर्धीच ओवी घेतलेली आहे. दुसऱ्या अध्यायातली 266वी ओवी आहे. आणि या ओवीमध्ये काय म्हटले त्यांनी? कर्माची फळाची आशा ठेवू नये. म्हटलं ना कर्मण्यवाधिकारस्य मा फलेषु कदाचन. म्हटलं ना कर्म करत राहावं, कर्माच्या फळाची अपेक्षा करायची नाही आहे. प्रामाणिकपणे कर्म करत राहा. आणि दुसरी गोष्ट इथं कर्मफळी आस न धरावी. कर्माच्या फळाच्या ठिकाणी आस म्हणजे आशा न धरावी, आशा धरू नये. हे पहिल्या ओळीचा अर्थ आहे. दुसऱ्या ओळीत काय म्हटले? आणि कुकर्मी संगती न व्हावी. आणि वाईट कर्माची संगती मात्र आपण आपल्या आयुष्यामध्ये कधीच करायची नाही आहे. याही प्रकारचा विचार या ठिकाणी ते मांडताना दिसतात. आणि म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये चांगल्याच कर्माचं संगत करा पण त्याची फार काही आशाही ठेवू नका आणि वाईट कर्माची तर संगती आयुष्यात करूच नका. अशा प्रकारचा विचार इथे दिला आपल्याला दिसून येतो. आणि यानंतर 10वी आणि या व्हिडिओची शेवटची ओवी आहे. हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जाण जे जीवन हेतू कारण विश्वायया. तिसऱ्या अध्यायातील 133व्या ओवीमध्ये माऊली सांगतात
की अत्यंत महत्वाचा संदेश माऊलींनी या ठिकाणी दिलेला आहे की अन्नाला साधारण समजू नका. जे आपण दररोज अन्न खातो की नाही त्याला अजिबात साधारण समजायचं नाहीये, कारण अन्न हे परब्रह्म आहे जे सर्व विश्वातील जीवनाचा आधार आहे. बरीच माणसं अन्न रस्त्यावर नालीत फेकून देतात, बरीच माणसं अन्नाचा नासाडी करतात, अन्नाची किंमत करत नाहीयेत. परंतु आपल्याकडल्या संस्कृतीमध्ये आपण जेवताना म्हणत होतो, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म. म्हटलंय की नाही, उदर भरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म. म्हणून अन्न हे पूर्ण ब्रह्म. आपल्याकडं पूर्ण ब्रह्माची या ठिकाणी जागा कोणाला दिलेली आहे? आपल्या अन्नाला दिलेली आहे. आणि म्हणून माऊली या ओवीमध्ये म्हणतात, हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्म रूप जाणा. अन्नाला साधारण म्हणायचंच नाहीये. जे काही आपल्याला वाढलेलं असेल ते असं तसं म्हणायचं नाहीये, तर ते पूर्ण ब्रह्म अन्न आहे असं समजूनच त्या अन्नाची आपण कदर केली पाहिजे, त्याची किंमत केली पाहिजे. जे जीवन हेतू कारण विश्व आहे. कारण जी माणसं आज जगामध्ये जिवंत दिसतात, आपल्याला जगलेली दिसतात, ते कशामुळं? अन्नाच्या सेवनामुळंच. जर अन्नाचं सेवनच या जगातल्या माणसांनी केलं नाही तर जगातली माणसं जिवंत राहतील का? राहू शकणार नाही आहेत. माणसाला जिवंत ठेवण्याचं काम अन्न करतं. मग त्या अन्नाला आपण लहान आणि कमी कसं समजायचं? अजिबात समजू नका असा संदेश माऊली या ओवीतनं आपल्याला देतात. आणि हा संदेश अलीकडच्या पिढीला खऱ्या अर्थानं देण्याची गरज आहे. कारण बरीच आजकालची मुलं अन्नाची किंमत करत नाहीत, नासधूस करतात आणि नको त्या ठिकाणी अन्न फेकून देतात. तर तेच अन्न आपण पूर्ण ब्रह्म समजून जितकं लागते तितकंच खाल्लं तर, किंवा उरलेलं अन्न आपण ज्याला अन्नाची गरज आहे त्याला दिलं तर किती मोठं काम आपण या कलियुगामध्ये देखील करू शकतो. हाही संदेश ही ओवी आपल्यासमोर ठेवताना दिसून येते. मी ज्या 10 ओव्या सरळ अर्थानेच का असेना परंतु इथं चिंतनासाठी घेतल्या, आपण श्रवण केल्याच्या नंतर आपल्या लक्षात आलं असेल की या ओव्यांच्यापैकी बऱ्याच ओव्यांचा उपयोग आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करतो. परंतु या ओव्यांचा असा अर्थ असेल आणि या ओव्या ज्ञानेश्वरीतल्याच असतील असं बऱ्याच जणांना माहीतही नसेल, तर ते माहिती व्हावं, त्याचा थोडक्यातच का असेना परंतु अर्थ आपल्या कानावरती पडावा, यापेक्षाही या निमित्तानं माऊलींच्या ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचं स्मरण घडावं हा म्हणा. पण एक प्रामाणिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण या 10 ओव्यांचं चिंतन या व्हिडिओच्या माध्यमातून केलं. असेच व्हिडिओ आपण पुढच्या काही ओव्यांच्या माध्यमातून पाहणार आहोत. तोपर्यंत आपण या व्हिडिओला इथंच पूर्णविराम देऊया. जवळपास 250-300 व्हिडिओ मी माझ्या रामकृष्ण बदने हे इंग्रजीतून टाईप करून टाकायचं जे माझं यूट्यूब चॅनल आहे त्यावरती टाकलेले आहेत. ज्यांना कोणाला वेगवेगळ्या विषयांच्या वरतीचे व्हिडिओ श्रवण करण्याची इच्छा असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावं, शेअर करावं, लाईक करावं आणि आपल्याला काय वाटतं ते कमेंट करावं. एवढीच नम्र अपेक्षा. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. माझ्या श्रोते मायबाप जे की मला महादेवाच्या महेशाच्या रूपामध्ये आदरस्थानी आहात, तुमचा आशीर्वाद अशा कामी राहावा एवढीच नम्र अपेक्षा इथं व्यक्त करतो आणि माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी वाणीला पूर्णविराम देतो. रामकृष्ण हरी.